नमस्ते मित्रांनो, आम्ही बनवलेले आहे एक क्रिकेट नेट. प्रॅक्टिससाठी क्रिकेट नेट बनवलेले आहे. तर तुम्ही पहा कशा पद्धतीने आम्ही बनवलेले आहे. आम्ही चारी बाजूनी पूर्णपणे 4-4 इंचाच्या फळ्या वगैरे लावून एक असा बऱ्यापैकी एक चौकोन तयार केला होता. त्यानंतर आली सिमेंटची गाडी. सिमेंटची गाडी आल्यानंतर तो पूर्णपणे जो सिमेंटचा माल आहे तो पूर्णपणे विकेटमध्ये ओतून त्या चारी फळ्यांच्यामध्ये पूर्णपणे ओतून घेतला. त्या घेतल्यानंतर पूर्णपणे रंध्यांनी ती एक लेवल करून घेतले. त्याच्यामध्ये विजय सर आणि जय सर यांनीसुद्धा भरपूर काम केलं. चारी बाजूने पूर्ण काटकोना पूर्ण आहे तो टोटली एक लेवल करून घेतला. विकेट झाल्यानंतर बऱ्यापैकी रंध्याचं काम चालू होतं. रंधा पूर्ण मारल्यानंतर एक लेवलमध्ये विकेट आले. विकेटची साईज आम्ही 12 फूट बाय 40 फूट लांब केलेली आहे. तुम्ही पाहत आहात जय सर आणि विजय सरांचं सुद्धा खूप काम भारी होतं. त्यांनी पूर्ण दिवस त्या दिवशी विकेट्स बनवण्यात दिलेला आहे. ते स्वतः प्लेयर असूनसुद्धा त्यांनी बरंच काम केलं. विकेट बनवल्यानंतर झालं काम चालू. थोडेफार पॅचेस वगैरे राहिले होते, ते खालीवर राहिले होते. ते पॅचेस पूर्णपणे सिमेंट लावून पूर्ण एक पद्धतीचा आम्ही पाटा विकेट बनवलेला आहे, जेणेकरून बॉल स्पीडनं येईल आणि बऱ्यापैकी आम्हाला चांगल्या पद्धतीचं खेळता येईल. त्याच्यानंतरचं काम चालू झालं सर बघा की अनिल सरांनी काम चालू केलं. पूर्ण चारी बाजूनी एक लेवल लाईन दोरी लावून खड्डे खांदायचं काम चालू होतं. खड्ड्याचं काम चालू करत असताना काही ठिकाणी बऱ्यापैकी माती लागली, काही ठिकाणी मुरुम लागला. विकेटचं काम बऱ्यापैकी छान झालं होतं. 12 फूट बाय 40 फूट 12 फूट बाय 40 फुटाचं विकेट होतं. त्याच्यानंतरचं आहे की पायपिंगचं काम. पाईपला आम्ही कलर वगैरे लावून पायपिंगचं काम चालू केलं होतं. पायपिंगचं काम झाल्यानंतर ते विकेटवरती घेऊन गेलो. विकेट जे मार्किंग केलं होतं त्या ठिकाणी आम्ही पाईप लावायला चालू केलं. पाईप पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती जो पाऊस पडल्यानंतरचा जो कचरा वगैरे चिखल वगैरे झाला तो आम्ही पूर्ण क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर आली नेट. जी नेट आपण प्रॅक्टिसला चारी बाजूनी लावण्यासाठी आपण नेट मागवली होती. विश्वासरांनी ते पार्सल फोडून नेट बाहेर काढली आणि त्याच्यानंतरला नेटचं काम चालू झालं लावण्यासाठी पूर्ण. त्यासाठी बरेच जण मदतीला आले होते. त्याच्यामध्ये विजय सरांचं मोठं अनमोल सहकार्य आहे टीमसाठी, की पूर्णपणे शिडीवरती उभं राहून त्यांनी नेट वगैरे जोडायचं काम चालू केलं. याच्यामध्ये आमचा कमीत कमी 1.5 ते 2 तास गेला. पूर्ण नेट बांधून झाली. त्याच्यानंतर काय काल दसरा होता. दसऱ्यानिमित्त भैयांच्या हस्ते पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर प्रॅक्टिस चालू केली. हा चॅनल आवडला, सगळ्यांनी लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.